लोक नाव ठेवत होते त्यांना, बरोबर. डांगर कुठे येतात का शेतीत. पण त्यांनी तो प्रयोग केल्यानंतर आमच्या शिरूर आणि शिरूर परिसरात एक जवळपास 100-150 खेड्यामध्ये डांगराचा प्रयोग करायला लागले लोक, आणि ते सक्सेस आहे. फक्त वातावरणाचा थोडा प्रभाव आहे, त्याच्यामुळं कधी अनसक्सेस भेटतं, सक्सेस भेटतं, कधी यश भेटतं, कधी अपयश भेटतं, पण ते थकले नाही. लगातार 10 वर्षापासून डांगराची शेती करतात आणि त्यांना जेवढं कपाशीत यश भेटत नाही तेवढं ते डांगराच्या शेतीमधून उत्पन्न काढतात. त्यांचं त्या शेतीवर आपण ज्याला म्हणतात की म्हणजे यशस्वी उत्पन्न देणारे एक क्षेत्र आहे डांगर, बरोबर. आणि ज्याचा उपयोग हॉटेलमध्ये किंवा हैदराबाद या ठिकाणी होतो आणि त्याला मार्केट चांगलं आहे. आणि आमचे मित्र जलील शहा ते मार्केटिंग करतात आणि लोकांना सांगतात की आमच्याकडे शेती होती. आमचे मित्र सिल्लोडचे जे मार्केटिंग करतात कंपनीला, त्यांचंही सहकार्य आहे. आणि याच्यानंतर आपण दुसरं उत्पन्न घेणार आहे ते